नमस्कार. आपण पाहत आहात तुळजाई एक्सप्रेस. तुळजाई एक्सप्रेसमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. अपखड वर्गीकरणासाठी धाराशिवमध्ये मातंग समाजाचा जनक्षोभ. भव्य महामोर्चाने राज्य सरकारचे वेधले लक्ष. मातंग समाजाच्या दीर्घकालीन अपखड आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीसाठी धाराशिव शहरात मातंग समाजाचा अभूतपूर्व आणि विराट महामोर्चा पार पडला. लहुजी शक्ती सेनेच्या भव्य कमानीखाली सकल मातंग समाज आणि मातंग बांधवांनी एकत्र येत आपल्या हक्कांसाठी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. या ऐतिहासिक महामोर्चामध्ये समाजातील आजीमाजी आमदारांसह विविध क्षेत्रातील वरिष्ठ नेते मंडळी, महिला, बालके, वृद्धांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली. हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहिलेल्या मातंग बांधवांनी आणि युवा कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या वज्रमुठीमुळे संपूर्ण धाराशिव शहर मातंगमय झाले होते. सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याचे राज्य समन्वयक आणि मातंग समाजाचा बुलंद आवाज मानले जाणारे सन्माननीय युवराज नाना शिंदे यांच्या चाणक्य नीती आणि कुशल देखरेखीखाली हा संपूर्ण महामोर्चा अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेच्या मार्गाने पार पडला. या मोर्चातील प्रमुख वैशिष्ट्ये: भव्य उपस्थिती. आंदोलनासाठी हजारोंच्या संख्येनं मातंग बांधव आणि युवा कार्यकर्ते रस्त्यावर एकत्र आले. एकजूट आणि वज्रमूठ. मातंग समाजातील सर्वपक्षीय नेते, युवा कार्यकर्ते, महिलांची अभूतपूर्व एकता पाहायला मिळाली. शांततेत पडला पाय. हजारो लोकांची गर्दी असूनही युवराज नाना शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शांततेत शिस्तीत हा मोर्चा संपन्न झाला. या महामोर्चाच्या माध्यमातून मातंग समाजाने आपल्या रास्त मागण्यांसाठी प्रशासनाला आणि राज्य सरकारला स्पष्ट ठाम इशारा दिला. आमदार माननीय अमित गोरखे, पुणे. आमदार सुनील कांबळे, पुणे. आमदार सुधारक भालेराव, उदगीर. समिती प्रतिनिधी, प्रमुख नेते, मंत्री लक्ष्मीराव ढोबळे, मंगळवेढा. विष्णुभाऊ कसबे, संस्थापक अध्यक्ष, लहुजी शक्ती सेना. डॉक्टर अंकुश गोतावळे, डॉक्टर प्राध्यापक रामचंद्र भरांडे, लोकस्वराज्य आंदोलन. मारुती वाडेकर, सकल मातंग समाज राज्य समन्वयक. प्राध्यापक भगवानराव वाघमारे, पंडित सूर्यवंशी, संजय शेजूळ. नगरसेवक विलास लोंढे, माजी नगरसेवक दत्ता पेठे, प्राध्यापक जोशीलाताई लोमटे, प्रभाकर लोंढे, नगरसेवक दीपक रोडगे, लोहारा. भास्कर किसन शिंदे, लहुजी विद्रोह सेना संस्थापक यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातील आणि राज्यातील 50हून अधिक प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. मागण्या मान्य न झाल्यास मोर्चे, निदर्शने आणि धरणे आंदोलनाच्या माध्यमातून सनदशीर मार्गाने लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा कृती समितीने दिला. मागण्या मान्य न झाल्यास मोर्चे, निदर्शने आणि धरणे आंदोलनाच्या माध्यमातून सनदशीर मार्गाने लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा कृती समितीने दिला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रगीताने विराट मोर्चाची सांगता झाली. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या तुळजाई एक्सप्रेस चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.